या दोन संघांमध्ये हा सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आहे, तदनंतर मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 1 मध्ये गणेश साखरे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. तो दुसऱ्या बाजूने सलामीच्या आघाडीचे दोन्ही फलंदाजी आपण पाहणार आहे. दरम्यान क्रॉस पाठ फटका खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला, तिथे जाईल पहिल्या विकेटचं पतन. पहिला मोहरा बॅक टू द पवेलियन. पोरसारी जमली अंगणी असून कसा वाजना बेस तुझ्या गाणी. पोरसारी जमली अंगणी असून कसा वाजना बेस तुझ्या गाणी. धिंगणा मला घालू दे, बँजोवाल्या बँजो सुद्धा वाजू दे, बँजो सुद्धा वाजू दे, बँजोवाल्या बँजो सुद्धा वाजू दे, बँजोवाल्या बँजो सुद्धा वाजू दे. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पहिला फलंदाज बाद झाला. सलामीच्या आघाडी जोडीला संसार फुलण्यापूर्वीच गणेशने तो संसार उद्ध्वस्त केला आणि माघार पाठवलंय. जे फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल झाला अतुल दगडे. नवीन बॅटर जो आपण पाहतोय पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळेल. डॉट स्कोरकार्ड वरती 1 धाव, स्कोरकार्ड वरती एका गड्याच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक 1 जे मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 77 क्रमांक जर्सी प्रदान करून गणेश साखरे गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करत असताना यावेळी अखोट टप्प्याचा बॉलर होता. क्रीजचा वापर करत स्क्वेअर लेग मध्ये जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सनसनीत चौकार. यावेळी पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट त्या क्षेत्रामध्ये त्याच दिमागदार पद्धतीने चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन चौकार. Ash. SR. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपल्या. पहिल्या षटकाचा पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय आणि स्कोरकार्ड वरती नोंदवल्या गेल्या तर एका गड्याच्या मध्ये 9 धावा. ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोरकार्ड वरती नोंदवल्या गेल्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये बाबरपेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज नितेश पाटील हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. सर्व संघातील असणारा एक प्रमुख गोलंदाज म्हणून नक्कीच नितेशकडे देखील पाहिलं जातं. आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती विकेटच्या शोधात दाखल झालाय. तर समोर आपण पाहतो प्रशांत कोकाटे अर्थात बबलू, तो दुसऱ्या बाजूने अतुल दगडे, हे दोन फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पहिलाच होता प्रशांत साठी आणि पहिल्या चेंडूवरती जबरदस्त स्ट्रोक खेळला. 2 क्षेत्र पाठमोरे आहेत अगदी सीमा रेषेजवळ. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चेंडूला अडवलंय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये बॅकअपचा क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा तर मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावा ते संघाचं धावफलक पुढे घेऊन जातील. स्कोरकार्ड वरती डबल एक्का अर्थात 11 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक हे आकड्याचं समीकरण धावफलकावरती पाहायला मिळेल. 1.1 षटक संपलं, 1 विकेट आली, 11 धावा त्या स्कोरकार्ड वरती पाहायला मिळतील. पुढे सरसवा स्ट्रोक खेळायचा होता परंतु मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही. बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षक संकेतच्या हातामध्ये चेंडू केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू असणार तो डॉट. तर धाव चेंडू पुन्हा आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एकेरी दुहेरी धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये यायला पुन्हा सुरुवात झाली. 2 चौकार ज्या अतुलच्या पाठमध्ये आले होते परंतु त्यानंतर एकेरी दुहेरी धावा. परंतु प्रशांत कोकाटे अर्थात बबलू टाकून देतोय
मी देखील काही कच्च्या गुडचा चेला नाही. चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पाठची कडा टिपला जाईल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. थँक्यू. या दरम्यान पुन्हा एकदा शेपल होत क्रीजचा वापर करत स्ट्रोक खेळायचा होता, परंतु यावेळी 50 वेगाचा चेंडू होता. खूप टप्प्याचा जरूर होता, परंतु वेग बराचसा पाहायला मिळेल. आणि बॅटवरती चेंडू आला नाही, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि हा चेंडू मैदानाच्या हातमध्ये पुन्हा एकदा सलटॉट. थोडीशी महागडी गोलंदाजी झाली आहे, परंतु महत्वाची विकेट प्रशांत कोकटे बाद झाला. दुसरी विकेट ते या षटकामध्ये मिळाली आणि 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या तर 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये साहिल बाबर हा गोलंदाजीच्या मार्कवरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू होता साहिलचा, रिव्हर्स विचिटचा प्रयत्न तिथे पाहायला मिळेल, परंतु बॅटमध्ये चेंडू येणार नाही. संकेत जांभूळकरच्या हातामध्ये इष्टांच्या मागे चेंडू विसावेत आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. संकेत जांभूळकरला आपण पाहतो इष्टांच्या मागे कामगिरी करतात. संघाचं नेतृत्व नक्कीच त्याच्या खांद्यावरती दिलं गेलंय. त्याच्या त्या नेतृत्वाखाली नक्कीच संघ इथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करताना नक्कीच जो पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विकेट करायचा होता, परंतु पुन्हा आता पाठवरती चेंडू येणार नाही. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये असतो तो चेंडू डॉट. तर धाव चेंडूची मालिका पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुरू व्हायला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक पहिलं, षटक क्रमांक 1 मध्ये पहिल्या काही चेंडूवरती हल्ला झाला नाही. षटक क्रमांक 2 मध्ये देखील तसंच काहीच समीकरण पाहायला मिळालं. पहिल्या 2 चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा मोठा हल्ला नाही आणि षटक क्रमांक 3 मध्ये देखील पहिले 2 चेंडू आले डॉट, कोणत्याही प्रकारचा मोठा हल्ला इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करू शकलेला नाहीये. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज या कबड्डी सन्मान दिलाय, हलक्यात चेंडू खेळला. पॉईंटचा क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती, आधीच त्या ठिकाणी चेंडूवरती आलाय, चेंडूला अडवलं गेलं आणि एक सिंगल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये जी मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल, स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. साहिल ज्या विश्वासाने या साहिल वरती जबाबदारी दिली होती, ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पार पाडताना पाहायला मिळतोय. टप्प्याचा बॉल यावेळी पायावरती टाकलेला चेंडू मिड विकेट मध्ये खेळलाय. गणेश साखरे त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षण करत असताना फेकी ओकार नकार आळमर खराब आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये कलेक्शन होऊ शकलं नाही. तोपर्यंत मात्र 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील. 2 धावा तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात आणि या 2 धावा संघाचं धपलक पुढे घेऊन जाईल. धपलकावरती 26 धावा स्कोर कार्ड वरती धपलकावरती नोंदवल्या गेल्या. पहिला डाव जो मैदानाच्या आतमध्ये पाहतो, यापूर्वी हिंजवडी संघ एक सामना खेळलात. पहिल्या सामन्यात नक्कीच अपयश हाती आलं, पहिल्या सामन्यात नक्कीच पराभूत झालेत, परंतु हा सामना या संघासाठी फार महत्वाचा आहे. दरम्यान एक टप्पा घेत चेंडू आर पार फरार, सीमारेषेच्या पार, धावा मिळतील 4, येईल चौकार.
आज सामनाचा हिंजवडी संघाने जिंकला तर नक्कीच या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी चांगले प्रयत्न करावे लागतील आणि नक्कीच ते प्रयत्न करत असताना हा चेंडू अक्रॉस द बॅट फटका गोलंदाजाने खेळला होता. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा आणि या 2 धावा मिळाल्या षटक क्रमांक संपेल मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं तिसऱ्या षटकाचा खेळ झाल्यानंतर आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या त्या 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बावधन स्पोर्ट बावधन या स्पर्धेतील पहिला सामना खेळतात. साखळी विरुद्धील पहिला सामना त्यांचा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो संघ देखील पहिल्या विजयाच्या शोधात विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करेल कारण दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा. दोन्ही संघांना हे 2 गुण म्हणजे नक्कीच महत्वाचे असणार आहेत. गोलंदाजाच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं सांघिक 4थ्या क्रमांक षटक घेऊन यश गायकवाड हा गोलंदाज दाखल झाला. पहिला चेंडू बॅटने फटका खेळला खिला टिक्के मस्तक पर दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धावा. दरम्यान उसळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा सुरेखरित्या प्रहार चेंडू जाईल सीमारेषेच्या पार धावा मिळतील 4 येईल चौकार. स्कोरकार्ड वरती 40 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यश पुन्हा दरम्यान बॅकफुटला गेले चेंडूला पंच करत पाठवलंय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे आणि हा चेंडू देखील देऊन जाईल धावा 4 मिळेल चौकार.
Rohan. थोडीशी महागडी गोलंदाजी नक्कीच या षटकामध्ये पाहायला म्हणजे तब्बल 3 चौकार आलेत. आतापर्यंत 15 धावाचा खर्च झालेला आहे. दरम्यान पुन्हा आता उसळी घेणारा चेंडू होता. नो बॉल. नो बॉल त्या ठिकाणी पंचांनी कळवलाय. तोपर्यंत मात्र धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहे. दोन धावा तोपर्यंत पळून पूर्ण झाल्या. अशा 3 धावा आताच्या असणार आहेत. आणि येणारा पुढील चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता जो असणार आहे. स्कोर कार्ड वरती 50 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज यश मात्र फार महागडी गोलंदाज या षटकामध्ये करताना पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल स्ट्राईक ऑन अतुल आणि अतुलच्या पाठमधून चेंडू करेल हा बाई सपर. क्षेत्ररक्षक आदेश येईल चेंडू खाली जेल जरूर टिपलाय. परंतु ब्रिटचा चेंडू होता त्याच्यावरती जेलबाद झाला नाही. परंतु धावबाद होऊ शकतो आणि फलंदाज झाला धावबाद. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. रोहन वेडे पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्कोर कार्ड वरती 51 धावा आहेत. तर हिच्या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण त्या प्रयत्नामध्ये फलंदाज माघारी गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. तर चेंडू पुन्हा एकदा सुरेख मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार तो डॉट. षटक क्रमांक 4 फार महागडे पाहायला मिळालं. तब्बल 19 धावा ज्या इथे या षटकामध्ये खर्च झाल्यात आणि स्कोर कार्ड वरती 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या त्या 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम अंतिम षटक जे मैदानाच्या आतमध्ये आता सुरू झालंय आणि अंतिम षटक घेऊन पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती साहिल बाबर हा गोलंदाज पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये केवळ 9 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. त्यानंतर संघाच्या संघनायकाने पुन्हा जबाबदार दिलेला विश्वास दाखवला आणि अंतिम षटकामध्ये हा गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. राईट मोड द विकेट. खुलवा टप्प्याचा बॉल होता. रोहनच्या पाठमधून चेंडू करेल बाई सपर. चेंडू पोहोचेल आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार. J Sammy Remix. षटकार मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 57 धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा विकेट करायचं होतं. पुन्हा चेंडूला मध्ये पाठवायचं होतं. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटचा चेंडूचा संपर्क होणार नाही. चेंडूने घेतला शरीराचा वेध आणि लेगबाच्या स्वरूपाने मिळते यावेळी एक सिंगल.
आणि एका धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल फलकावरती 58 धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूने आपण पाहतो रोहन 3 चेंडू खेळला 6 धावा 1 षटकार रोहनच्या बॅट मधून आला. दुसऱ्या बाजूने आदित्य तोडकर हा फलंदाज आपण पाहतोय 6 चेंडू खेळला 14 धावा बनवल्यात. या पूर्वीच्या षटकामध्ये तुफान फटकेबाजी या फलंदाजाने केली आहे. आणि अंतिम षटक आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सिंगल धावेचा प्रयत्न संकेतच्या हातामध्ये चेंडू फार उशिरा येईल आणि तोपर्यंत एक सिंगल येणार आहे. आणि स्कोर कार्ड वाढेल फलकावरती 59 धावा फलकावरती आहेत. अंतिम षटक जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना अखेरचे 2 चेंडू बाकी आहेत आणि अखेरच्या 2 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न नक्कीच रोहन आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. दरम्यान पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट अक्रॉस द बॅट. ओमच्या डोक्यावरतून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार 6 धावा. दरम्यान कलात्मक फटका खेळायचा होता बॅटमध्ये चेंडू आला नाही त्यानंतर सिंगल धावेचा प्रयत्न चेंडू हातामध्ये आला नाही. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. पाहता पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल नौबाद. Exclusive. Swept. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना बावधन स्पोर्ट्स बावधन संघाने बनवल्यात 67 धावा विजयासाठी हिंजवडी संघासमोर 68 धाव्यांचं आव्हान ठेवलं गेलंय. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण ठिकाणी संपन्न करणार आहे. आणि यानंतरचा होणारा सामना क्रमांक 4 जो होईल मांदेवी क्रिकेट क्लब मान त्यांच्या विरोधामध्ये रायझिंग स्टार पिरंगुट या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला टॉस साठी पण या ठिकाणी संपर्क करायचा आहे.
दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे टॉस साठी संपर्क करायचा आहे. स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक प्रतापदादा शितोळे यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित आहेत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे. 68 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण जी मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एका बाजूने नितेश पाटील, दुसऱ्या बाजूने ओम ओलावळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. तर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 1 मध्ये पहिलं षटक घेऊन प्रशांत कोकाटे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. मांडवी संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रमुख संघाला प्रथमतः फलंदाजीचं आमंत्रण दिलंय. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला खेळला. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू लाडवेल डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप चांगलं पाहायला मिळेल तिथे. आणि या चेंडूवरती पहिल्या मैदानाच्या आतमध्ये मिळणार ती एक सिंगल. ह्या एका सिंगलने संघाच्या धावफलकाचा श्रीगणेश होतोय. संघाचं अकाउंट ओपन झालंय. संघाच्या खात्यामध्ये आता एक धाव जी नक्कीच पाहायला मिळेल. जवळपास 13 धावींच्या सरासरीने इथे धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. एक मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना षटकार चौकारांची आतिषबाजी पॉवर प्लेच्या खेळामध्ये होणं गरजेचे आहे. परंतु गोलंदाजीच्या मार्कवर तिकडा तितकाच तगडा तितकाच ताकदवान आपण गोलंदाज पाहतोय प्रशांत कोकाटे. परंतु दुसऱ्या बाजूने त्याच ताकदीचा फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओम. तर पान पुन्हा आता मैदानाच्या आतमध्ये फेकीत करायचं होता. परंतु स्लोर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कमी गती असणारा चेंडू बॅटवरती आला नाही. इष्टरक्षकाच्या हातामध्ये अतुलच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू आला पुन्हा आता डॉट. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा कट करायचा होता. काहीशी विचारणा पंचांना नक्कीच फलंदाजाने केली. वाईटची अपेक्षा होती फलंदाजांना. परंतु त्या ठिकाणी पंचांनी कळवले फलंदाजच्या कक्षेमध्ये असणारा हा चेंडू आहे. फलंदाजच्या रीच मध्ये असणारा हा चेंडू आहे. हा चेंडू असणार तो डॉट. पुन्हा एकदा डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. पावरप्लेचा पहिला षटकाचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण जो पाहतोय. तर पन्नाट वेगाचा चेंडू पाठची कडा टिपला तिथे जाईल. विकेटचं पतन. संघाला पडेल पहिला किंडार, पहिला मोहरा. बॅक टू द पविलियन. सुरेश 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 सुरेश
रामाच्या जय जय श्रीराम जय स्वामी. थँक्यू. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारे गणेश साखरे. नवीन बॅटर जो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिली विकेट आली आहे. पहिला फलंदाज अगदी स्वस्तात मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. हा चेंडू पण नाटवेगाचा, परंतु या चेंडूवरती दिशा मैदानाच्या आतमध्ये खराब पाहायला मिळालं. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी नक्कीच जो कळवलाच जाईल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. स्कोर कार्ड वरती 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. सामना क्रमांक 3 चा मैदानाच्या आतमध्ये आपण सुरू असताना पाहतोय. एका बाजूने बावधन स्पोर्ट्स बावधन, तर त्यांच्या विरोधामध्ये हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी, या दोन संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू हलका हाताने खेळला, सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढलाय. सुरेख प्लेसमेंट पाहायला मिळेल आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एकेरी दुहेरी धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पावरपेच्या पहिल्या षटकामध्ये येतात, परंतु या एकेरी दुहेरी धावेंबरोबर षटकारां चौकारांचं महत्व देखील या सामन्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. मोठं आव्हान गाठायचं असेल तर इथे मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील आणि ती ताकद या दोन्ही फलंदाजांकडे. बघतो ती ताकद आता इथे मैदानाच्या आतमध्ये या खेळपट्टीवरती दाखवणं गरजेचं. सिमटचे विकेट जे आपण पाहतोय नक्कीच या मैदानावरती फलंदाजांना मात्र पुरेशी असणार ही खेळपट्टी, परंतु इथे या सामन्यामध्ये धावा बनवायला नक्कीच पहिल्या षटकामध्ये बऱ्याचशा अडचणीला सामोरं जावं लागतंय. बरेचसे प्रश्न घेऊन नक्कीच प्रशांत कोकडे गोलंदाजीच्या मार्कवरती त्या प्रश्नांचं परिउत्तर फलंदाजांकडे फार कमी पाहायला मिळतंय. दरम्यानचा चेंडू डीप कव्हर मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल घेतली, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे आणि जागा सोडलं तर विकेट देखील सोडावी लागेल. फलंदाजाला माघारी जावं लागेल. धक्का क्रमांक 2, दुसरे विकेट, दुसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. सुरेश सुरेश षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेल्या त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा त्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. आता पावरप्लेचं दुसरं षटक असणार, तर दुसरं पावरप्लेचं अंतिम षटक घेऊन सौरभ कदम हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये नो बॉल त्या ठिकाणी पंचांनी खेळवला. नो बॉल त्या ठिकाणी खेळपट्टीच्या बाहेर पडलेला चेंडू मुख्य पंचांनी कळवला. नो बॉल. पहिल्या चेंडूवरती अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि अवांतर धावेने स्कोरकार्ड वाढेल. नाटकावरती 5 धावा स्कोरकार्ड वरती नोंदवलेल्या आहेत. येणारा पुढील चेंडू फ्रीट. संधी असेल संकेतला वैयक्तिक खातं इथे आक्रमकतेने उघडायची आणि त्या आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न. आखूड टप्प्याचा बॉल अक्रॉस दी बॅट. विषपमध्ये स्क्रीनला सलामी दे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पूर्ण चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. संकेत जांभूळकर, मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष आणि संघाचे असणारे संघ नायक
नक्कीच जबाबदार आपल्या खांद्यावरती आपल्या गावाची आपल्या संघाची घेताना पाहायला मिळेल. एक चौकार तर आलाय, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ऑलिम्पिक कार्पेट फटका खेळला आणि एक सिंगल या चेंडूवरती येणार आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 10 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये समीकरणाकडे जाऊया. 22 चेंडू आणि 58 धावा हे समीकरण ज्या मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. हा चेंडू सोडून दिलाय मैदानाच्या आतमध्ये उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट व्हाईट बॉल. व्हाईट बॉल जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो येणार आहे. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतो ही स्पर्धा खेळवली जाते. असोसिएशनच्या अंतर्गत असणारे तब्बल 24 संघ आपण या मैदानावरती लढताना पाहिले. दरम्यानचा चेंडू डीप पॉइंट मध्ये जाईल. सीमारेषेच्या पलीकडे मिळतील धावा 4 चौकार. शाळी देखील पाटलं दिवस क्रमांक 1 मध्ये मावळ तालुक्याचे दिग्गज संघ या मैदानावरती लढले. दिवस क्रमांक 2 पासून मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारे हे संघ या मैदानावरती लढताना पाहायला मिळालेत. आजचा साखळी फेरीतील अखेरचा शेवटचा दिवस. सामना क्रमांक 3 जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरू आहे. एका बाजूने हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी तर त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट्स बावधन या दोन संघांमध्ये हा तिसऱ्या क्रमांकाचा सामना सुरू आहे. आज देखील 6 संघ या मैदानावरती पहिल्या 6 सामन्यामध्ये साखळी पद्धतीने खेळतील, परंतु त्यानंतर नॉकआउट पद्धतीने सामने जे होताना पाहायला मिळतील. साखळी फेरीतील सामने जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळतात. या दरम्यान खोलवर टप्प्याचा बॉल होता. उंच हवेमध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक अजिंक्य चेंडूच्या खाली टिपेल झेल टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. रोशी रोशी मंगेश मंगेश विकेट मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक माघारी गेलाय आणि त्यानंतर नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आदेश हुलावळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्कोर कार्ड वरती 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सौरभ पुन्हा दयार त्या दरम्यान हलक्यातून चेंडू खेळलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल आणि या चेंडूवरती एका धावीचा प्रयत्न झाला. एक धाव म्हणजे सुखरूपपणे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहे आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल. दुसऱ्या क्रमांकाचा पॉवर प्लेचा खेळ झाला आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 18 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 51 धावेंची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन राहुल दगडे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. गोलंदाज या पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. प्रशांत चेंडूवरती आला लॉंग ऑन मधून. तरी काही चेंडू अडवला गेलं. थोडासा फंबल मैदानाच्या हातमध्ये झाला. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातामध्ये आला नाही. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेत आहेत. हा चेंडू उजव्या स्ट्रीटच्या बाहेर व्हाईट बॉल.
चेंडू मैदानाच्या आतमध्ये डावी इष्टीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू होता. पुन्हा वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. मैदानाच्या आतमध्ये पाठवरती पुरेपूर येणार नाही आणि पुन्हा आलाय तो डॉट बॉल. 22 धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरा डावातील लिंबा डाव संपलाय. 2.3 षटकांचा खेळ झालेला आहे. दरम्यान पुन्हा इथे मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली. चेंडू हातामध्ये आला नाही आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे वाईड प्लस चौका. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती 31 धावा स्कोर कार्ड वरती 12 चेंडू 37 धाव्यांची गरज आहे. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजीच्या मार्गवरती प्रशांत कोकाटे पुन्हा दाखल झाला. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा प्रशांतने खर्च केल्या होत्या आणि एक महत्वाची विकेट मिळवली होती आणि आता त्यानंतर पुन्हा त्या चौथ्या षटकामध्ये प्रशांत कोकाटे हा गोलंदाजीच्या मार्गवरती पाहायला मिळेल. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये वेगवान होता, पाठीवरती आला नाही. इष्टरक्षकाच्या हातामध्ये देखील चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये विसावला नाही. तदनंतर चेंडू अडवला. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिला असणार तो निर्धाव. एक निर्धाव चेंडू मात्र आता समीकरण अवघड करताना पाहायला मिळेल. ते जर मजबूत पकड हिंजवडी सिंगाला मिळवायची असेल तर मात्र षटकारा चौकाराची भाषा इथे मैदानाच्या आतमध्ये बोलावी लागेल. 11 चेंडू आणि 37 धाव्यांचं समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रशांत पुन्हा तयार.
या दरम्यान अक्रॉस दी बॅट फटका खेळला डिपड विकेट मध्ये जबरदस्त स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. ज्या फटक्यांची गरज आता या सामन्यामध्ये पाहायला मिळते तो फटका तर इथे मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा क्रॉस दी बॅट, परंतु यावेळी तितकं टायमिंग नव्हतं पण वाऱ्याने साथ दिली आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. षटकारा पाठोपाठ चौकार मैदानाच्या आतमध्ये येईल आणि स्कोर कार्ड वरती 41 धावा धावफलकावरती आहेत. फुलबॉल टप्प्याचा बॉल होता यावेळी वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार तो डॉट बॉल. आता मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू बाकी आहेत. 27 धाव्यांची गरज आहे या षटकातील. 2 चेंडू बाकी असणार आहेत आणि 2 चेंडू या सामन्यासाठी येणाऱ्या अंतिम षटकासाठी मात्र फार महत्वाचे असणार आहेत. अंतिम 2 चेंडूवरती जर बिग हिट आली तर मात्र अंतिम षटकामध्ये धावा इथे कमी प्रमाणात बनवाव्या लागतील, परंतु निर्धाव चेंडू जर आले तर नक्की संघर्ष जो फलंदाजाला करावा लागेल. हा चेंडू वेगवान पुन्हा आता बॅटवरती पुरेपूर आला नाही. इष्टांच्या मागे 17 क्रमांक जास्त प्रदान केलेलं क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू वरती मिळते ती एक सिंगल. आता 7 चेंडू बाकी आहेत या षटकातील. अखेरचा चेंडू बाकी आहे आणि 26 धावा अजूनही बनवायच्यात. लो फुल टॉस, परंतु वेगवान चेंडू पाठीवर चालणार. बॅटची कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक रोहन चेंडूवरती वेगाने येईल, परंतु 2 धावा ज्या तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहेत. षटक मैदानाच्या आतमध्ये संपले. 4थ्या क्रमांकाचा 24 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा ज्या धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. 6 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही 24 धावा ज्या विजयासाठी बनवायच्या. पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. 5 चेंडू आता बाकी आहेत. 23 धाव्यांची गरज आहे. षटकारात चौकारांची भाषा इथे बोलावी लागेल. षटकार चौकार आता खेळणं ही जोडी संघासाठी फार महत्वाचं आहे. 45 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंदवलेल्या आहेत. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईड यॉर्करचा प्रयत्न, वाईड लाईनला धरून गोलंदाजी करायची होती, परंतु अतिरिक्त दिशा भरकटली आणि मुख्य पंचाने कळवला हा चेंडू खराब आहे. वाईड बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आला. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आता उंची प्राप्त करेल तितकीशी लांबी मिळाली नाही. आदित्य चेंडूवरती आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये तो पर्यंतच्या कालावधीमध्ये मिळतील त्या 2 धावा. आता एकेरी दोन्ही धाव्याने जास्त काही फरक पडणार नाही. आता तिथे जिंकायचं असेल तर मात्र षटकार चौकार खेळावे लागतील. 4 चेंडू बाकी आहेत. 20 धाव्यांची गरज आहे.
दरम्यानचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. टप्प्याचा बॉल पाठीवरती पुरेपूर आला नाही, तिथे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. तर पण पाठची कडा घेतली, इष्टांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठपुरा करतात. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा. अखेरच्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येईल षटकार, परंतु सामना जिंकलाय इथे बावधन स्पोर्ट्स बावधन संघाने. विजयी संघाचे अभिनंदन. आणि या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला प्रशांत कोकाटे अर्थात बबलू ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. प्रशांत, या तुम्हाला मॅन ऑफ द मॅच हा खिताब या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते दिला जाईल. यानंतर सामना त्वरित त्या ठिकाणी सुरू करणार आपण. मान संघाला विनंती आहे त्वरित